येतो शिटू मी. मी काय म्हणते म्हणा काय म्हणतो. काही म्हणतो म्हणजे काय, मी तुम्हाला काय पोथी सांगून राहिले काही. तर मी काय म्हणत होती, आज काही म्हणजे अर्जंट काम आहे का, आता कुठे चालले, तर मी येऊ का म्हटलं सोबत. कायले राजूला फोन नाही केला, आता राजू योगिता येतील म्हटलं, तर योगितासाठी साडी ते आणते म्हटलं तिला. आता पहिल्यांदा आपल्या घरी येऊन राहील तर तिला साडी घ्यावी लागते ना. मग तो येऊन राहिला तो आता येईन एक दोन दिवसात येईन असं म्हणे. सांगतो म्हणे बाई मी तुला परवा दिवशी येईन असं म्हणे बाई. टाइम आहे ना मग, आज मला काम आहे. आणि तसं तू काय येतो आईला सांगून देते काम, माझ्या डोक्याला ताण नाही पाहिजे. आईला सांगून दे, आई आपण जाते कोणाचं गण घेऊन येते. तू काय येतं फालतू, कधी पाणी येते कधी काय, बाबू ओला झाला तर जुत्याला सर्दी गिरती तर आपण बसा मग ते दवाखान्यात चक्रा मारत. ती नाही पुरत, तू नको जाऊ, तुला काय काम नाही. आईला सांगून दे, आई घेऊन येते. अहो म्हटलं आज वातावरण चांगलं आहे, आता कुठे आभाळ येतं नाही एवढं, जाऊ म्हटलं पटकन. काय एक साडी घेतली की झालं. राजूले कपडे नाही देत कपडे, त्याला दुपट्टा टोपीच देईल. नाही वातावरणाचं काय खरं आहे. हे आता असं दिसते ना, आता पाणी येते. काल पाहिलं नाही काय, मी घरून निघालो होतो काही और फाट्या लोक नाही गेलो, तर तिकडे फाट्यावर पाणी चालू होतं. मी ओला झालो म्हटलं, थांबा लागलं मला एका ठिकाणी. मग हे काही पुरत नाही. आणि ते बाबू संगोस लागे मग फालतू टेन्शन येते. ते नाही, तुमकडनं घरी राह, आईला सांगून देते. बरं ठीक आहे. मग अजून काही माझ्यासाठी ते बनानाच्या पिना आणसान का, माझ्या सगळ्या पिना तुटल्या. माय टिकली ते आईला सांग ना, तर आई जाईल तर ते आणि ना सगळं. ते मला काय तू कटलं दुकान हिंडायला होतं. अजून काही अजून काही सांगितलं की म्हणता आईला सांगणं. अजून काही काय अजून असणार आहे. जा काही नाही अजून, सांगतो आता सगळं मी आईलेच. हा मग ठीक आहे. मग बर येऊ मग आता. अजून काही सांगू अजून काही. चाल येतो मी. 8:30-9 वाजते ना. बरं काही घरी आणा लागते का, बाकी काही भाजी घ्यायची काही काम नाही. आणलं त्या दिवशी सारा भरेल भाजीपाला आणला, काही नाही आणलं लागत. आईचा तीन तर आईलाच सांगेन मी. काही उचलून घेऊन येता तुम्ही. किती गिदाळा पालक होता तो, आता काही पालक आणायचं काम होतं का, सारा लतपत मातीनं भरेला होता निरा. मग आता भाजीपाला तसाच भेटते पावसाळ्याचा, सारा चिखल असते. त्या बाजारात गेल्यावर तो भाजीपाला इकतही नाही घ्या वाटत. पण तू घरी डोकसं खाता ना, टमाटच नाही, मिरचीच नाही, सांबारच नाही. तुला त्यासाठी एक चक्कर त्या बाजारातून फिरून आणायला न्यावं फक्त स्पेशल की पाय. किती गिदाळ खाना आहे. खाली भाजीपाला मांडतात तर तिथे बसतात, तिकडे गाटा, तिकडे पाणी डबर. लोक गाड्या चालवतात, त्या भाजीपाल्यावर शितोळे उडतात. आणि तुला त्याचाच मोठेपणा. 20 रुपये पावाचे टमाटे आणि 25 रुपये पावाचा पालक. आणि भाजी काय केली, पालकची. अरे त्याच्यापेक्षा या घरचा भाजीपाला खाय. एक महिना 15-20 दिवस. आता नवीन भाजीपाला निघाला की बम भाजीपाला येते मार्केटमध्ये. स्वस्तही भेटते आणि चांगला भेटते. पण ते तुला कोण सांगा, तुला घरच्या भाज्या येतात काय. कधी करतो तू कैनाच्या वड्या करतो का, गोयपाणी करतो का, ताकातलं बेसन करतो का, कधी उडदाचं वरण केलं का, कधी मोकळे बेसन करतो. काय येतो तुले. हा आलूची भाजी, टमाट्याची भाजी, गोबीची भाजी, पालकची भाजी, झालं. बरं अजून काही बसायचं खाली. सांगतो तुम्हाला अजून काही सांगितलं की त्याच्यावर तत्वज्ञान देता. भाषण देता एखाद्या नेत्यासारखं. आता का भाजीपाला मीच सांगतो काय, तुम्हाला काय माहित आहे. सकाळी डब्यात तुमच्या काय देत जाऊ, उडदाचं वरण देत जाऊ का, कैनेच्या वड्या देत जाऊ. तुमच्या डब्यानेच तर भाज्या पाहिजेत. आम्ही घरी तर काही खातो. आता उद्या सकाळी ना तुम्हाला गोय पाणी देणं. परवाच्या दिवशी मस्त तुम्हाला मी वड्याची भाजी देतो, मग बेसन देतो, मग मोकळे बेसन देतो. एक दिवस कैनेच्या वड्या देतो. मग खाता. मोठे गेले तत्वज्ञान सांगणारे. तुम्हाला तरी आवडतात का घरातल्या भाज्या. कधी एक दिवस घरात बेसन गिसन केलं, काही वरण गिरण केलं तर किती नाकमुष्टी हाणता तुम्ही. आणि लोकांना तत्वज्ञान भलं शिकवता. इले भाजीपाला पाहिजे. हो मीच खातो जसा भाजीपाला. अरे बापा रे, गाडी गरम झाली वाटते. आता चल येतो आता. अजून काही सांगतो ना अजून काही. पैता कोण मग आता. काय बाबा बस झालं. बाकी तिकून आल्यावर सांगजो अजून काही असलं तर. चाल बाई, उशिरा मेहंदी लावली तर पाय किती उशीर झाला नेरा. याच्यासाठी सकवून मेहंदी लावा लागते, म्हणजे धंदा पाणी हे ते व्हायला डोक्याला राहते ते साजरी. आज तर बाई जेवण खावणं झाल्यावर मेहंदी लावली. सांग माय 5 वाजले मला डोकं धुवायले. बरं झालं लवकर धुतलं. त्यातल्या त्यात पाणी नाही आलं म्हणून बरं झालं. नाही तर मग बाई पाण्या पावसाळ्याचं डोकं धुतलं की बाई माझं डोकं दुखते बाई. मग तिला डोकं धरूनच बसा लागते मला. मेहंदी राहिली ती लावायची. बरं तसं माणसांत तर हौसी अशी भल्ली आहे जीवाले भल्ला कोण. लावू दे बाई मेहंदी. केस पांढरे दिसून राहिले, हेच झाले. लावली बाई झडी पाण्याची मेहंदी. पण त्या देवाले वाटलं जाऊ दे, शांती आहे विंडोक्साची. हिचं डोकं आहे वलं. आज काही मी बरसत नाही. तो मेघ राजा काही बरसला नाही. आजचा दिवस बरा मोकळा केला. धुतलं माय डोकसं.
आता जरसं कसंच राहू देतो मोकळं अंबाबाई सारखं. आणि मग घिन बांधून आता ओलं ओलं बांधलं की माडोकसूच दुखते बाई झडी पाण्याचं. जरासं जरी केस वले राहिले ना तर माडोकसूच ठणकतेच. म्हणून मी केस आता पुरे मोकळे होऊ देतो, वाहू देतो साजरे आणि मगच बुचाळा बांधी. आपलं एकच काम असतं येणी गिनी. मी असं दांडी नसते येणी गिनी घालायच्या. धर लागे बांधला बुचाळा की लावलं त्याला रबर जाय तिकडे बोगी लावून देतो असं आंबाळा पाडून वदर. कुठेच येणी गुफत बसा आणि माझी वारी तिथे आता. आई आई डोकं धुवून राहिला का? पाठ घासू का? हाय अशी आहे मैसून वराती मागचे घोडे. मी डोकं धुवून बाहेर निघाली नाही नानीतच मला अजून आवाज देऊन राहिली. पोरी झालं माय बाहेर आली मी स्वयंपाक खोलीत इकडे. तुमचं मी बाथरूम मध्येच आवाज देऊन राहिली. मला वाटलं तुम्ही अंदरच आहे का? मग अंदर कोण आहे? तर सासरे गेले. आई बाई सांगा मी बहुत आवाज देऊन राहिली. आई पाठ घासू का? आई पाठ घासू का? सांग बाई कसं. मला लक्ष्मी मला काय वाटलं तुम्ही सांगा अंदर. मी निघाली ते घुसले अंदर. आता वावरातून आले सारे लतपत भरून आले. कपडे आणले भरून स्वतःचे सारे हात पाय सारं भरले. मी म्हणलं घ्या अंग धुवून. नाहीतरी हिटर लावेलच होतं. म्हणलं गरम पाणी आहे घ्या अंग धुवून घ्या म्हणलं. मग आता दोघांचे कपडे धुवून टाकतो. पाय ना काही आला का साजरा रंग आला का केसायले? हो आई मस्त आला. आई तुम्हाला तर म्हटलं होतं कंडिशनर लावजा म्हणून. नाही माय मी नाही लावत माहिती. मी काही आयुष्यात नाही लावलं माहिती कंडिशनर कायचं काय. संपूर्ण शेवा आम्हाला आम्ही शिराकडे डोकं धु. माही सासू हा माय नेम अशी असं तुमच्यासारखं नाही उठलं सुटलं की कदाय डोकं धुवा. हो आता पाय मी 5 वाजता डोकं धुतलं. माही सासू असती ना तर शिवायची लाखोडी बाईली असती माझ्या सासून अशी. अवदस आहे संध्याकाळची डोकं धुते अक्कल नाही. माय 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 किती बोलली असती. असं केदाय रे केदाय नाही माय. डोकं धुवायचं असलं की माय बाई बुधवारी धुवा शुक्रवारी धुवा शनिवारी धुवू नको रविवारी धुवू नको. सोमवारी तर माझ्या डोकं धुवायचं नावही ना काढा लागे बुडीच्या देखता. हे असं मेहंदी मेहंदी का लावू आम्ही तर वागती. बुडी साजरी शिका काही शिजवे म्हटलं. हे बाय गंजत पाणी ठेवे चुलीवर. गॅस गॅस काय होते चुलीवर मस्त गंजात पाणी ठेवे त्यात लागे शिका काही टाके लागे माहिती. मा सासरेले म्हणजे तुला आज सासरेले दिनूच्या आबाले भल्ला हाऊस रिठे आणि बुडा रिठे शोध मार बाजारातून लागे. माय बुडी जास्वंदाचं झाड होतं आपल्या दारात. ते कोठ्याच्या अंगरायचं आपण तिकडे मोठं झाड होतं साजरं लाल फुलाचं जास्वंदाचं. लागे बुडी पानं तोळे लागे फुलं तोळे त्यात लागे ते शिजवे. हा तसं म्हणशी ना शिटू हे तुमचं कंडिशनर संपू याच्यापेक्षा साजरे कसं होते म्हणलं आमचे. गये 3000 जात साजरे काय काय राहत मस्त काही मेहंदी गिंदी लायचं असं कामही ना पडे. हो ना खरंच आहे त्या काळातलं जुनच होतं आई माहित आहे का. त्याच्यापेक्षा ना आता एका शिकाकळी न धुणारे बरेच जणी आहेत. म्हणजे वापरतात शिकाकळी वापरतात पण आई आता तशी केस राहतच नाहीत ना. आता प्रदूषण किती वाढलं. खाणं पिणं बदललं प्रदूषण वाढलं त्याने जास्त केस गळून राहिले बरं. आणि त्याच्यापेक्षा तो तुमचा केमिकलचा वापर सांगू नका काय माय बाई. केवढी मोठी बाटली आहे आणि ते शॅम्पूची आणि ते कोणतं काय कंडिशनर आणि ते काय माय लोसर आणि काय काय आहे माय. ते केमिकल काही कामाची गोट नसते शिटू. तुम्हाला येते माय मोठेपणा आम्ही लय स्टँडर्ड आणि ते मागाच्या बाटल्या आणून लावता. साजरी गोट नाही की ते केमिकल आहे भाई शेवटी ते. बरोबर आहे आई पण आजकाल त्याची पर्याय नाही ना. आता कधी शिका कोण शिजवत बसा आणि ते कधी धुवा ते त्याच्यापेक्षा वर आलं पचुक्कन शॅम्पूचे बॉटल असले की दाबले की डोकं धुतलं की चाललं बाहेर. बरं आहे माय सोयीचं आहे. बरं आता तुलेच काय म्हणू माय मॅ बी समजा सोडलं माय. आता काय आता मीच कुठे शिकाक नाही धुतो त्याला शॅम्पूच्या बाटलीतलं शॅम्पू घेतो माय बाई मी बी. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं म्हणशील माझी सासू लय आहे. मले वांग खायचं पत सांगते स्वतः वांग खाते. नाही बाई पण ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. खरं जुन्या काळातलं होतं म्हणा चांगलंच. ते नीती नियम पाळत नियम होते त्या लोकांचे. पण एवढे सारे नियम पाळले तर जमीन का आताच्या काळात. बुधवारीच डोकं धुवान शुक्रवारीच धुवान असंच कर. आई कुठून बाहेरून आले की दुसऱ्या दिवशी डोकं नाही धुवा वाटत का. किती धूळ असते रस्त्यानं बापरे. सगळं टस वाटते त्या रस्त्याचा धूळ सगळं आपल्या अंगावर केसाईवरच बसलाय काय. मला तर कुठून आले की डोकं धुवाच वाटते दुसऱ्या दिवशी. असं वाटतच नाही की राहू द्या कस होते ना. कुठे मग बुधवारची वाट पा.
आई बरोबर सांगायला आली मी. म्हटलं राजूला लावला मी फोन तर तो म्हणे येतो म्हणे परवाला, असं म्हणे परवाला येतो म्हणे. परवा म्हणजे रविवारच ना वा. असं असं बरं ये ना मग. ते आण माहिती त्याची योगिताची साडी गिडी. नाही आई ते साडी तुम्हीच आहे ना, कारण कसं बाबूच्यानं मग मी गेली तर अजून पाण्या पावसाळ्याचं ओलं गेलं झालं तर पंचायत होईल. त्याच्यापेक्षा तुम्हीच जा आणि घेऊन या योगितासाठी चांगली साडी. आणि राजूला काही ड्रेस नका आणू, त्याला दुपट्टा दिला जाते, दुपट्टा नारळ. आता लग्नात घेतले ना एवढे कपडे, काय हलकं भारी होते. त्याला म्हणाले भारी घेतला तुला लग्नात म्हणून आता सस्ता घेतला. ड्रेस पीस पाहिन मी, ड्रेस पीस आणीन, नाही तर मग भेटलं तर साजरं शर्टाचं पीस गीस आणीन, त्याला शर्ट गिटा आणीन, नाही तर 2-4 हजार नाही तर 1000 लोक बसवून. काल आता बहिणच्याच घरी येऊन राहिला का लोक आहे का, त्याच्या हातात दुपट्टा देतं, कोळलं दुपट्टा साजरा लागते का. तिले साडी आणतो साजरी आणि लागे त्याला बी आणतो ड्रेस साजरा. 1000-1200 लोक बसवतो त्याचा ड्रेस, लय मागाचा नाही येत. बरं आई ते बाबूसाठी हान जा बरं. अशा म्हणजे लोकर मधूनच भेटते आई, लोकरचं स्वेटर. आम्हाला ते काय लिकत आणावं लागते, मी लोकर आणलं इंतो ना मी. मग मला इंता येते स्वेटर. बाय बाई बाबूसाठी काय स्वेटर काय इकत आणावं लागते का, लोकरचं स्वेटर मी घरीच इंतो त्याच्यासाठी. तुम्हाला येते काय स्वेटर बनवता? मग काय आहे तर माय दिनू पोटात राहिला आता मा सासून शिकवलं ना मला. अहो तुला सांगतो शेटू, माझी सासू लयच सुगरण, लयच हुशार होती ना. पाय स्वयंपाकात घालशील तर नंबर. अहो हे शिलाईन कडाईन भुनाई येतं माय बाई, असा डाव्या हाताचा खेळ होता बुढीचा. तुला वाटीन आता तुला फोटो गिटो पाहता ते ब्लॅक अँड व्हाईट आणि ती अशी लय पाहिलं तर असं वाटे काय या बाईच्या नाकावरची माशी नाही हालत, या बाईले काय येत अशी. तसं नाही, बुडी लय हुशार होती ना माय. पाय शटर काही ने माय मोचे बुट पायात घालासारखं बुटासारखं इने म्हटलं लोकरचं. लयच हुशार होती बरं बुटी या लोकरच्या कामात. लोय काही इने ना माय. हे ताटावरचं नाही का त्यात तू मागं फेकलं त्या दिवाळीच्या साफसफाई, ते बुडीनच इनेल होतं म्हणलं. हो का बाई, बाई ते खराब झालं की नाही बरं, तुम्ही पाहिलं की नाही? हो आता ते काय पाय आता मा सासूच्या हातचं खराब नाही होत काय तर. नाही तसं नाही म्हणत, नाही फेकलं, पण तुला सांगून राहिली गोट्यातली बुडी समजा हातानच करे पुरी. ये ना बुडीले ओ माय, तुला सासऱ्यासाठी एवढं मोठं स्वेटर इनलं होतं म्हटलं बुडीनं. 2 महिने लागले ना बुडीले, दिशे नाही पण तरी बी इनलं होतं त्याचं स्वेटर, फाटलं होतं. तो इकत नको आणू म्हणे, मला येते ना काय आणतो. 2 महिने इनलं म्हणे, इनलं बुडीनं. हो म्या म्हणलं जाऊ द्या आणा विकत. आता मी तो सारखी म्हणलं जाऊ द्या ना आणा विकत. आता बुडीनं इनेल होतं ते सरसकाता झालं तर खराब. बुडी नाही आणू नाही दिलं ना वा, इनलं तर इनलं डबल. मस्त स्वेटर इनलं होतं परी. अशी हुशार होती का मागे मात, लय हुशार होती माझी सासू. शांताबाई माय कुठे गेला हो दोघी सासू ना? माय हे कुकून निघाली वा कवा, कुकून घुसली इकडून मागच्या घरातून घुसली माय मी. इकडलं उघड होतं समोरून आवाज दिला, मग पाणी आणायला गेलती तर कोणा आवाज दे दिला, मग मी म्हणलं मागं असतील. इकडून आली तर लगे हा दरवाजा उघडा होता म्हणून आली इकडून. असं का हाल लावेल अशी. आता तर माय ते घरी आले, अंगच धुवून राहील ते बोललं बोलून घेतलं असेल तर काय सांगा मग. लोटे नाही बे दरवाजा, मी आवाज दिला पण काही कोण आवाज नाही दिला. मी म्हणलं निजेल गिजेल हातात आणा कुठे गेले. आता इकडून आली तर हा दरवाजा उघडा दिसला मागचा, म्हणून म्हणलं घाला जरा तोंड. तुम्ही कोण माय असं पिसाटासारखे केस दिले माय मोकळी सोडून. आता अंग धुतलं की काय झालं वाटतं तुम्ही तर. अव इमले मेहंदी लावली मी, लग उशीर झाला मेहंदी लावायला. मग ते लावल्यावर 2-2.5 घंटे ठेवतो केसाईले, मग धुतलं तर उशीरच झाला. आता धुतलं मॅ डोकसं. ये ना ये बस. झालंय का धंदा लागे तुला काही संध्याकाळचं लागे झाडून काढून झाले का लागे? घर झाडले, अंगणात निरा पाणीच आहे, अंगणात काही झाडलं नाही बोलत आहे. म्हणलं जाऊ दे तिकडे, घर टाकले झाडून. धुणही नव्हतं धुतला शांताबाई जास्त. सकाळून किती आबाई आलतं बरं ना, म्हणलं जाऊ दे वायणार नाही. हे चड्ड्या बने ना धुतले, त्यांना लागे माले तेवढं धुतले जाय तिकडे. घरातच टाकले होते ते, काही बाहेर नव्हते टाकले. त्याच्यानं धुणं काढायचं काही टेन्शन नाही. आता सकाळी सकाळून दोरीवरचं ओढलं की घातलं, कुठे घाला करा कुठे ठेवा, सकाळून घालाच लागतात. हो माय हे बरं आहे. काय शिटू बाबू झोपला का? नाही काकू याच्या जवळ आहे. हे आहेत ना घरी आले तर येणे घेतलं. हा दिनूची गाडी दिसली मला दारात, म्हणलं दिनू वशीन घरी. शिटू चहा ठेव ना, काय सासरे वावरातून आले तर त्याच्यासाठी ठेव ना. आपा इमलीसाठी आपल्यासाठी सगळ्याचं करून घे. मग दिनूला विचार माहिती चहा घेते का काय, तर त्याचं तर घडीत दूध पाहिजे, घडीत कापी पाहिजे, घडीत काय
त्याला विचार काय पाहिजे तर ये जा ठेव चहा. आता वावरातून आले तर चहा घेते नसते. ठेव. हो तसे टाइम झालास ना चहाचा. करतो ना मी. बसा इमली काकू. नाही बाई बाई मागी नको ठुमा चहा. आता घरी मी चहा पेलीन लागे. पाणी भरलं सकून काही जास्त आलेच नाही. 2च खेपा नेलत्या. मग आता नेऊन टाकला 2-3 खेपा. मग सकून जरा बरं राहते. चहा पेली बा माय मी. मा नको करू माय. तुमचा करा. अहो आता पेन ते कोणती तुले गंगा एक भर पाजून राहिली. शिंगल भरच पाजते. कर व कर. हो चल माय दर्शिक. उन्हाची तिरपशीन तर बसून आता ती उन्हात. माय केस तरी सोकतीन माय बाई. काही ऊन नाही शांताबाई. या चल बाई चहा ठेवते मी.